लास्ट सेशन मध्ये आपण एफ ए म्हणजे काय, फायनाईट ऑटोमेटा म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्याचे ऍप्लिकेशन्स बघितले, कुठे यूज होतं हे कळालंय. आणि त्या एफ ए मध्ये टाईप होता की जर तुम्हाला आउटपुट विदाउट आउटपुट मशीन डिझाईन करायचे असेल तर त्यामधला एक टाईप आहे डीएफए. डीएफए लाच आपण म्हणतो डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमेटा. तर डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमेटा, डिटर्मिनिस्टिक म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. तर डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमेटा डीएफए रिप्रेझेंट करण्यासाठी आपण 5 टपल्स यूज करतो. 5 टपल्स म्हणजे 5 सिम्बॉल्स यूज करतो. ते सिम्बॉल्स कुठले आहेत, त्या मशीनला लिहितो आपण एम. तर मशीन आहे क्यू समेशन डेल्टा क्यू नॉट एफ. क्यू नॉट क्यू झिरो म्हणजे आता क्यू म्हणजे काय की फायनाईट नंबर ऑफ स्टेट्स. त्या मशीनमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या स्टेट्स वापरलेले आहेत ते. त्याच्यानंतर समेशन म्हणजे कुठले कुठले तुम्ही इनपुट सिम्बॉल वापरलेले आहेत ते. मल्टिपल इनपुट सिम्बॉल असतात ते आपण सेटमध्येच लिहितो सगळं. त्याच्यानंतर डेल्टा, डेल्टा म्हणजे ट्रान्झिशन टेबल जो आपण रिप्रेझेंट करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं एफ. एफ म्हणजे काय, सेट ऑफ फायनल स्टेट. म्हणजे मल्टिपल फायनल्स म्हणजे फायनल स्टेट एकही असू शकते आणि मल्टिपल पण असू शकतात, म्हणून आपण ते सेट मध्ये डिनोट करतो. आणि क्यू नॉट, क्यू नॉट म्हणजे कुठली स्टेट येणार आहे तुमची, स्टार्टिंगची स्टेट. मशीनची स्टार्टिंगची स्टेट कुठली आहे हे आपण रिप्रेझेंट करणार आहे. तर आता डिटर्मिनिस्टिक म्हणजे काय, आता मी एक मशीन ड्रॉ केली, इथे लिहिलं मी Q0 Q1 Q0 Q1 Q2 Q3 Q3. आता ह्या ज्या आहेत, हा Q0 Q1 Q2 Q4 ह्या माझ्या झाला स्टेट्स. ह्या काय झाल्या माझ्या स्टेट्स. कळालं, तेवढं कळालं. त्याच्यानंतर मी इथून इनपुट सिम्बॉल ओर मला सांगितलं असेल ए आणि बी, ह्या इनपुट सिम्बॉलवरती प्रोसेस करा. म्हणजे या मशीनवरती मशीनमध्ये फक्त मी ए आणि बी हे सिम्बॉल यूज करेन. सी हा सिम्बॉल येणार नाही. जे क्वेश्चन मध्ये आपल्याला सिम्बॉल सांगितले तेवढेच आपल्याला इथे यूज करायचे आहेत. म्हणजे ए आणि बी, ए त्याच्यानंतर इथे घेतला मी बी. मी कशी मशीन डिझाईन करू शकते, असं नाही की सगळे इथे फायनललाच येऊन जॉईन झाले पाहिजेत. मी फक्त एक एक्झाम्पल सांगते. ए बी 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 इथे हा ए, असं मी काहीतरी एक जनरल मशीन ड्रॉ केले. तुम्हाला अशा वेगवेगळ्या करायच्या. तर आता इकडे स्टार्टिंग स्टेट कुठली आहे, ज्या स्टेटच्या आधी तुमचा हा एरो असतो, जिथून तुमचं मशीन तुम्ही वाचायला सुरुवात करणार आहात, तर ती कुठली आहे, Q0. तर Q0 ही काय झाली आपली स्टार्टिंग स्टेट. तुमच्या स्टेटचं नाव असेल Q1 तर मग तिथे स्टार्टिंग स्टेट काय येईल तुमची Q. कळालं. त्याच्यानंतर इनपुट सिम्बॉल म्हणजे इथे आपण कुठल्या कुठल्या स्टेट्स यूज केल्या, इथे Q0 Q1 Q2 Q4. त्यानंतर इनपुट सिम्बॉल कुठले वापरले, हे ट्रान्झिशन्स आहेत. एरोला आपण म्हणतो ट्रान्झिशन. या एरोवरती इनपुट सिम्बॉल कुठले वापरले आपण, ए आणि बी. म्हणजे इथे काय लिहिलं मी, ए आणि बी. स्टार्टिंग स्टेट कुठली आहे तुमची Q0. त्याच्यानंतर फायनल स्टेट कुठली आहे, जी आपली डबल सर्कलनी दाखवली जाते त्याला आपण म्हणतो फायनल स्टेट. फायनल स्टेट कुठली इथं, फायनल स्टेट कुठली आपली Q4. कळालं इथपर्यंत. ट्रान्झिशन टेबल मी नंतर तुम्हाला दाखवते ड्रॉ कसं करायचं. पण आता ही डिटर्मिनिस्टिक आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर डिटर्मिनिस्टिक म्हणजे काय, प्रत्येक स्टेट वरून, ही स्टेट आहे, या प्रत्येक स्टेट वरून प्रत्येक सिम्बॉल प्रोसेस झालं पाहिजे आणि ते सिम्बॉल फक्त एकदाच प्रोसेस झालं पाहिजे. प्रत्येक स्टेट वरून प्रत्येक सिम्बॉल प्रोसेस झालं पाहिजे आणि ते सिम्बॉल एकदाच प्रोसेस झालं पाहिजे तरच तो डीएफए आहे. याचा अर्थ काय, Q0 Q0 काय प्रोसेस व्हायला पाहिजे, कुठले सिम्बॉल्स आहेत, झालाय का, ए पण प्रोसेस झालाय, बी पण प्रोसेस झालाय. त्याच्यानंतर Q1 वरून काय प्रोसेस झालाय, आउट गोईंग एरो बघायचं, कुठला झालाय फक्त प्रोसेस, बी. ए झालाय का, मग तो डीएफए आहे का. कळतंय का. मग तुम्हाला तो ए प्रोसेस करायचा आहे तर तुम्ही हा ए इथे लूप लावून पण प्रोसेस करू शकता. तुम्ही हे मागे जाऊ शकता, तुम्हाला हवा तिथे प्रोसेस केला. ते आपण ते क्वेश्चन वरती ठरतो, लूप लावायचं का मागे जायचं का तिथेच थांबायचं ते. त्याच्यानंतर इथे बघा Q2 ला आले. Q2 वरून काय प्रोसेस झाले, ए आणि बी दोन्ही प्रोसेस झालेले आहे काय. अच्छा, Q4 वरून फक्त कुठला प्रोसेस झालाय, बी. ए झालाय का, नाही. मग ए पण प्रोसेस व्हायला पाहिजे, पण मी या ए साठी इथे मागे गेले, कुठेही जाऊ शकते. मग आता झालाय का. आता जर मी असं लिहिलं असतं Q0 वरून ए इकडे पण गेला आणि Q0 वरून ए इकडे पण गेला, चालेल का, म्हणजे तो डीएफए झाला का, नाही. मग तो एनएफए ला जातो. डीएफए म्हणजे प्रत्येक स्टेट वरून प्रत्येक सिम्बॉल प्रोसेस झाला पाहिजे आणि ते किती वेळा प्रोसेस झालं पाहिजे, एकदाच. मग हा डीएफए झाला आता,
कळालं बेसिक डेफिनेशन काय DFA ची? बरं, आता ह्याचा आपल्याला ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करायचं. मी हा इथेच ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करते, डेल्टाने आपण डिनोट करतो. तर ट्रान्झिशन टेबल मध्ये काय येतं की वरती जे आपण लिहितो ते आपले कुठले इनपुट वापरलेत, ए आणि बी. वरती काय लिहिणार आहे मी इथं ए बी. मग इथे आपल्याला स्टेट्स लिहायच्यात. मग स्टेट्स कुठल्या कुठल्या आहेत आपल्याकडे, Q0, Q1, Q2, Q4. मग आता Q0 वरून ए कुठे चाललाय, Q0 वरून ए कुठे चाललाय, Q1 ला. म्हणजे मी काय लिहिलं इथं Q0 वरून बी कुठे चाललाय, Q1 वरून ए कुठे चाललाय, Q1 ला. Q1 वरून बी Q4, Q2 वरून ए Q2 लाच आणि बी Q4 ला, Q4 वरून ए Q2 ला आणि बी Q4. आता ह्याच्यामध्ये जी आपल्याला जेव्हा आपण हा ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करणार आहे, जेव्हा त्याच्यामध्ये फायनल स्टेट कुठली आहे, Q4. मग ह्या Q4 च्या इथे आपण इथे असा स्टार करतो आणि ही आपली स्टार्टिंग स्टेट आहे, म्हणून याच्या पुढे आपण ऍड केला. कळालं का? बरं, आता हे नक्की का केलं, कशासाठी? आता मी जर एक स्ट्रिंग दिली ए ए बी, ए ए बी, तर कशी प्रोसेस होईल सांगा? कुठून प्रोसेस करायची? म्हणून Q0 ए ए, पहिला ए, त्याच्यानंतर पुढचा ए आणि बी. कुठे येऊन थांबले मी, कुठे येऊन थांबले मी, Q4 ला. म्हणजे प्रोसेस कळायला कसं केलं? पहिल्यांदा आपली प्रोसेस झाली Q0 वरून, Q0 वरून काय रीड केला, ए. परत कुठे आलो आपण, Q1, Q1 वरून काय रीड केला, ए. आणि परत कुठे आलो आपण, Q1 ला चालू आणि Q1 वरून आपण बी रीड केला आणि कुठे येऊन थांबलो, Q4 ला. Q4 ही कुठली स्टेट आहे तुमची, फायनल स्टेट आहे. Q4 ही तुमची कुठली स्टेट आहे, फायनल स्टेट आहे. म्हणजे ही जी तुमची स्ट्रिंग आहे त्याला तुम्हाला सक्सेस मिळाला किंवा ही जी स्ट्रिंग आहे ती करेक्ट आहे. जर मी अशी स्ट्रिंग दिली, सेकंड एक्झाम्पल, बी ए बी ए, तर आता कुठे थांबतोय मला सांगा, बी कुठून, बी ए बी ए, कुठे थांबलो, Q2 ला. स्टॉप कुठे केला आपण, इथे आपण कुठे येऊन थांबलो, फायनल Q2 ला. बरोबर. मग Q2 जी आहे ती सिंगल सर्कल आहे. सिंगल सर्कल म्हणजे एरर, सिंगल सर्कल म्हणजे एरर. म्हणजे इथे तुम्हाला ही जी स्ट्रिंग आहे ती बरोबर नाहीये. ती स्ट्रिंग जी आहे तुमचं आउटपुट दिलेलं आहे ते आउटपुट तुमचं प्रोसेस होणार नाही, तर रॉंग आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादी स्ट्रिंग सांगितली की स्पेसिफिक स्ट्रिंग एंड व्हायला पाहिजे बी, मग त्यामध्ये कुठली स्ट्रिंग असू शकते आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 2 सिम्बॉल्स पाहिजे किंवा मोर दॅन 1 सिम्बॉल पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्हाला बेसिक स्ट्रिंग येणार बी बी. मग आता बी 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 बी, पण जर मी ए बी बी ए दिलं तर बरोबर आहे का, ए बी बी दिलं तर बरोबर आहे का, ए बी बी ए बी बी, बरोबर आहे. एंड झाली बी बीनीच झाली. माझी स्पेसिफिक स्ट्रिंग जी आहे ती एंड कशाने व्हायला पाहिजे, बी बीनी. माझी बी बीनी एंड झाली आहे, किंवा सिंगल बी किंवा डबल बीनी, असं मी काहीतरी जनरल तुम्हाला सांगते. आणि जर मी आता एक्झाम्पल सांगितलं की ए ए ए, तर त्याच्यामध्ये बी बी किंवा सिंगल बी किंवा एंडिंगला सिंगल बी किंवा डबल बी आलंय का, नाही, ए ए ए चाललंय. मग ए ए ए ए ए, कुठे थांबले मी, सिंगल सर्कलला. जेव्हा आपली स्पेसिफिक स्ट्रिंग लास्टचं थांबेल सिंगल सर्कलला, त्याचा अर्थ काय आहे की तुमची जी काही स्ट्रिंग आहे ती सक्सेस नाही किंवा ती रॉंगच आहे, आणि जी बरोबर स्ट्रिंग आहे ती प्रोसेस होऊन कुठे थांबली पाहिजे, डबल सर्कलला, म्हणजे सक्सेसला. म्हणजे स्टेट्स मध्ये इथे जर तुमचा ही एरो असलेली स्टेट आहे तर त्याला आपण म्हणणार ही कुठली स्टेट आहे, स्टार्टिंग स्टेट. ही कुठली स्टेट आहे आपली, स्टार्टिंग स्टेट. जेव्हा तुम्ही फक्त नॉर्मल स्टेटला थांबताय त्याला आपण म्हणतो करंट स्टेट, किंवा त्याला एरर म्हटलं तरी पण चालणार आहे प्रोसेस झाल्यानंतर. आणि जेव्हा तुमच्याकडे इथे तुम्ही असं डबल सर्कलला थांबाल तेव्हा ती आहे आपली फायनल स्टेट, म्हणजे सक्सेस तुम्हाला. आता हा जो मी DFA ड्रॉ केला आहे एक्झाम्पल, मी जनरल कुठलाही ड्रॉ केलाय, माझ्या डोक्यात कुठलीही स्ट्रिंग नाहीये. तर तुम्हाला क्वेश्चन असतो आणि त्या क्वेश्चन साठी तुम्हाला DFA म्हणजे अशा छोट्या छोट्या मशीन्स ड्रॉ करायच्या असतात. कळालं? फक्त DFA म्हणजे काय आणि त्या DFA हे जे DFA ओळखायचा कसा, सिंगल सर्कल म्हणजे काय, डबल सर्कल म्हणजे काय, ते प्रोसेस कसं करायचं, ह्या सिम्बॉल्सच्या इथे तुम्ही व्हॅल्यूज कशा लिहिणार, हे कळालं सगळ्यांना.
आता हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही लिहिताना कसा रिप्रेझेंट करणार हे सांगते मी. बेसिक एक मी मशीन ड्रॉ केली, त्याला रिप्रेझेंट कसं करायचं, ए मशीन ड्रॉ केलेली आहे. मग ही मशीन आपण लिहिताना हा आपण एक जनरल डीएफए ड्रॉ केला, मी एक्झाम्पल साठी तुम्हाला दिलेला आहे. तर हा रिप्रेझेंट म्हणजे फायनल क्वेश्चन वर तुम्हाला काहीतरी दिलाय, त्याचा तुम्ही डीएफए ड्रॉ केला, तर फायनल आन्सर कसं लिहिणार, एम इज इक्वल टू क्यू समेशन, अजून काय म्हटलं मी, डेल्टा क्यू नॉट एम. तर क्यू म्हणजे काय लिहिणार, मग इथे तुम्ही नंबर ऑफ स्टेट्स कुठल्या नंबर ऑफ स्टेट्स आल्या सांगा, Q0 Q1 Q3 Q4. त्यानंतर समेशन, इनपुट सिम्बॉल कुठले वापरले तुम्ही, ए बी. डेल्टा आपल्याला लिहायचा आहे स्टार्टिंग स्टेट, Q0 एकच स्टार्टिंग स्टेट असते, त्यामुळे त्याला तुम्ही हे जे सेटचा सिम्बॉल आहे तो टाकायचा नाहीये, प्रत्येक याची एकच स्टार्टिंग स्टेट असते. एफ, एफ म्हणजे काय, फायनल स्टेट कुठली आहे तुमची इथं, Q4. कळालं. आता ह्याचा आपण इथे ट्रान्झिशन टेबल लिहिणार, कुठले Q0 Q1 Q3 Q4. लास्ट याच्यामध्येच मी सांगितलं आधी मी कसं लिहिणार आहे, ए आणि बी. Q0 वरून ए, Q1 Q1, Q0 वरून ए Q0 ला, आणि हा Q3 ला चाललाय. Q1 वरून ए आणि बी, Q3 वरून ए बी Q4 ला. आता तुम्ही हा जो आता ह्याच्यावरून पण तुम्हाला कळतं बरं का, हा जो आपण ट्रान्झिशन टेबल काढलाय त्याच्यावरून पण डीएफए की नाही कळतं, कसं हे पण सांगते. जर कन्सिडर करा तुम्ही इथे हा बी प्रोसेसच केला नसता, तर ट्रान्झिशन टेबल काढल्यानंतर इथे तुमच्याकडे व्हॅल्यू आली नसती ना, Q3 आणि इथे Q3, तर इथे तुमच्याकडे ही व्हॅल्यूच आली नसती ना. हा तुम्ही टेबल ड्रॉ केला असता आणि हा बी सिम्बॉल जर तुम्ही प्रोसेसच केला नसता, तर जर तुम्ही हा बी सिम्बॉल प्रोसेसच केला नसता तर इथे टेबलमध्ये आला असता का, बी नसता आला. किंवा दुसरं अजून एक, जर तुम्ही इथे ए डबल वेळा प्रोसेस केला असता तर Q0 वरून पण ए साठी काय आलं असतं, Q1 पण आला असतं आणि Q3 पण आला असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रान्झिशन टेबल ड्रॉ करता तेव्हाच तुम्हाला कळतंय की जर एखादी इथं कॉलम मध्ये व्हॅल्यू रिपीट आलीच नाही तरी पण डीएफए नाहीये, किंवा एखाद्या ह्याच्यासाठी तुमच्याकडे डबल व्हॅल्यू आल्या तरी पण तो डीएफए नाहीये. कळालं. आता फक्त एवढंच बघितलंय आपण की डीएफए मशीन, जे डीएफए साठी एक एक्झाम्पल घेऊन त्याला आपण मशीन फॉर्म मध्ये 5 टप्पल्स मध्ये कसं ड्रॉ करायचंय, डीएफए आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स दिला जाईल आणि त्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला डीएफए ड्रॉ करायचा आहे. डीएफए ड्रॉ करून मग ही उरलेली डेफिनेशन तुम्हाला लिहायची त्या प्रॉब्लेमच्या अकॉर्डिंगली, जो तुम्ही डीएफए ड्रॉ करणार आहे तसं. हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू.